जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन स्पेशल ब्लॉग. हा माझा ब्लॉग स्पेशल यासाठी आहे कारण हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि मी चाललोय रायगडला. रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकामध्ये आज राजधानी म्हणून रायगडाची स्थापना केली होती. अशा रायगड किल्ल्याला जाऊन मी भेट देणार आहे. या ट्रिपमध्ये माझ्यासोबत असणार आहेत माझे 3 जवळचे मित्र, त्यातले 2 माझे शाळेतले मित्र आहेत आणि एक माझा जवळचा मित्र आहे किंवा एरियातला मित्र आहे. आणि ही ट्रिप माझी असणार आहे वाया नालासोपारा टू रायगड. आणि त्या अगोदर मला जायचं आहे कांदिवलीला, कारण कांदिवलीला माझे 3 मित्र आहेत ज्यांना मला पिकअप करायचं आहे. तर त्यांना जाऊन आपण भेटूयात आता. तर ऑलमोस्ट मी कांदिवलीला पोहोचलो आहे मित्रांनो, आणि कांदिवलीला पोहोचून मला सगळ्यांना पिकअप करायचं आहे आणि सर्वांना भेटायचं आहे आणि त्यांच्यासोबत ट्रिपची सुरुवात करायची आहे. हा आमचा तिवारी, जो शाळेतला तर नाही पण जवळचा मित्र आहे, एरियातला मित्र आहे. आणि त्याचा सत्कार करण्यासाठी हा बघा आमचा देवळे आलेला आहे जो त्याचा सत्कार करतोय. आणि आमचे सागर शेठ. तर आता ऑलमोस्ट सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. तिवारी, प्रदीप अँड मी. आणि आमच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली आहे. विचार केला आहे की चला यार आता प्रवास करतोय तर आपण आता का नाही अटल सेतूचा जो रस्ता बनलेला आहे, जो आत्ताच्या काळामध्ये आत्ताच्या सरकारने बनवलेला आहे, अशा रस्त्यावरून आम्ही प्रवास करावा म्हणून आम्ही अटल सेतू मुंबईवरून आम्ही प्रवास केला आहे. जो खूप रस्ता चांगला आहे आणि मजा आली त्या रस्त्याने ट्रॅव्हल करताना. समुद्रावरून बांधलेला रस्ता आहे, आरामात पोहोचतो. रस्त्याने आम्ही चालतोय आणि आम्हाला असं वाटलं की थोडं पुढे नाश्ता करावा म्हणून आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आणि थोडासा नाश्ता वगैरे केला तिथे रात्रीचा आणि परत प्रवासाला सुरुवात केली. प्रवास करत असताना मित्रांनो जे सर्वांकडनं ॲज युज्युअल होतं ते आमच्याकडनं सुद्धा झालं. आमचा रस्ता चुकला, पण एका मित्राने आम्हाला मार्ग सांगितला आणि आम्ही रायगडच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यानंतर आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. अर्ली आम्ही 5 वाजता जवळपास तिथे पोहोचलो. विचार केला थोडासा आराम करावा आणि आम्ही थोडंसं झोपलो. तासभर आम्ही झोपलो. त्यानंतर सकाळचा व्ह्यू खूप चांगला येत होता म्हणून आम्ही व्ह्यू काढला, फोटो काढले, व्हिडिओ काढले. आणि त्यानंतर एक आंघोळ करण्यासाठी आम्ही एक रूम बघितला तिथे गावकऱ्यांचा. तिथे आम्हाला आंघोळीसाठी जागा भेटली आणि आम्ही थोडंसं आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालो. आमचे सागर शेठ ॲज युज्युअल झोपलेलेच आहेत. त्यानंतर आम्ही नाश्ता केला, पोहे खाल्ले, चाय पिली आणि महाराजांच्या गडाकडे आम्ही आलो. महाराजांच्या गडाकडे नतमस्तकून आम्ही गडाला चढण्याची सुरुवात केली. आमचे मित्र हाय हॅलो करत आहेत आणि आम्ही आमच्या प्रवासाला ह्या प्रकारे गड चढण्यासाठी सुरुवात केली. खूप मजा येत होती गड चढताना, कारण यार आपल्या स्वराज्याची राजधानी आहे एकेकाळी. आणि ह्याच रायगडावरून महाराजांनी 10 वर्ष म्हणजे इथे 10 वर्ष ते राहिले होते आणि 10 वर्ष त्यांनी आपली राजकीर्ती या गडावरून चालवली. हे आमचे प्रदीप देवळे तिवारी चालतायत आमच्या गडावर. जसं जसं आम्ही वर चढतो ना मित्रांनो, म्हणजे असं वाटतं की आपला इतिहास म्हणजे आपण त्या काळात का नव्हतो, तो इतिहास आपण बघायला का नव्हतो अवेलेबल. म्हणजे महाराजांनी कशा प्रकारे या गडाची स्थापना केली होती. म्हणजे तुम्ही असं खालून जेव्हा वरती बघता ना डोंगराकडे, तुम्हाला कुठेही असं गड दिसणार नाही. असं वाटेल की तुम्हाला सगळा डोंगरच आहे. पण जेव्हा तुम्ही प्रॉपर गडावर जाता तर तुम्हाला असं वाटतं की हा गड आहे. तर आम्ही थोडं थांबलो, इथे विश्रांती केली, कारण आम्हाला थोडंसं असं वाटलं की काहीतरी पाणी वगैरे प्यावं म्हणून आम्ही ज्यूस वगैरे घेतलं, कोकम सरबत वगैरे घेतलं. आणि ॲज युज्युअल आमचे जे स्पॉन्सर आहेत मिस्टर सागर मोहिते, जे त्यांनी पेमेंट केला. नंतर आमच्याकडनं ते पैसे मागतील ती गोष्ट वेगळी आहे. आम्ही कोकम सरबत घेऊन आमच्या प्रवासाला परत सुरुवात केली. काहीतरी गप्पा गोष्टी चालू आहेत त्यांच्या, डिस्कस करतायत. पायऱ्या आम्ही चढतोय, थकतोय. पाऊण तास आम्ही आम्ही प्रवेशद्वाराजवळ पोहोचलोय, जो महाद्वार आहे. आणि जसं सांगितलं बघा की पूर्ण तटबंदी आहे. तिवारी शेठ थकलेत आमचे. कैसा लग रहा है? ऑलमोस्ट आम्ही टॉप वरती पोहोचलोय. जसं आम्ही वर चढतोय ना तसं अजून म्हणजे नजारा खूप छान होते. पावसाळ्यात अजून छानच असेल. हा बघा हत्ती तलाव आहे आणि छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये कधी बांधलेला तलाव असेल, कारण तो पाण्याचा पुरवठा होण्यासाठी. सो मित्रांनो, एक महत्त्वाची अनाउन्समेंट आणि एक तुम्हाला सर्वांना विनंती आहे. बघा, आज आपण गडावरती फिरायला येतो आणि पाण्याच्या बॉटल असेल, चिप्स असतील, अशा बऱ्याच गोष्टी आपण विकत घेतो. आणि इथं बघा तुम्ही सर्व गोष्टी बघा कशा खाली टाकलेल्या आहेत. सागर जरा दाखवा त्या गोष्टी. तर बघा हे चिप्सच्या गोष्टी आपण खातो वगैरे, एन्जॉय करतो आणि सगळं कचरा आपण इथेच फेकून देतो. तर सर्वांना विनंती आहे की जागोजागी इकडच्या लोकांनी, रहिवाशांनी अशा बऱ्याच थैल्या लावलेल्या आहेत. तेव्हा तिकडे थैली लावलेली आहे, डस्टबिन बॅग लावली आहे मागे. त्याच्यामध्ये तुम्ही कचरा जमा करा किंवा जो कचरा तुम्ही सोबत आणलाय ना तो सोबत घेऊन चला, पण असं कचऱ्यावर टाकू नका. तिवारी आप बताओ, बताना पर लोग क्या कर रहे हैं, लोग बिस्किट खा रहे हैं, चिप्स खा रहे हैं और उसके जो पैकेट्स है दे आर थ्रोइंग हियर इटसेल्फ.
गव्हर्नमेंट आपल्याला सोयी सुविधा देते पण आपण त्याचा दुरुपयोग करतोय विच इज नॉट गुड. आणि आपणच जर याची काळजी नाही घेतली तर कोण घेणार. आपण बोलतो की यार किती कचरा केला जातो, हाच कचरा आपणच करतो आणि आपणच तो उचलला नाही तर मग कचऱ्याचा जिम्मेदार कोण आहे, आपणच आहोत ना. तर तो कचरा आपण उचलला पाहिजे आणि व्यवस्थित तो एक तर स्वतः घेऊन जा वापस खाली किंवा तुम्ही त्या जागोजागी थैल्या बांधल्या त्याच्यामध्ये टाका. असं एवढीच रिक्वेस्ट ठेवायला आहे. पाहिजे. कृपया आपण ह्या रिक्वेस्टला पुढच्या वेळेपासून रिस्पेक्ट कराल आणि काळजी घ्याल त्या गोष्टीची. हां, तर तुम्ही बघताय मित्रांनो बरेच शाळेतले मित्र परिवार आज पिकनिकला पण आलेले आहेत आणि एन्जॉय करतायत. तर तुम्ही पण असं आपल्या महाराजांच्या गडावरती फिरायला येत जा. त्यानंतर मी इथे शिरकाई देवीच्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि परत थोडंसं मग वरती आम्ही थोडी विश्रांती करण्यासाठी पण बाजूला बसलो. आम्ही थोडंसं आजीशी गप्पा गोष्टी केल्या. फोटो तुम्ही स्क्रीनशॉट काढून बघा, नाहीतर थोडंसं पॉज करून बघा. तुम्हाला रायगड किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती याच्यातून भेटेल. नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहेत आकाश हिरवे. सध्या मी रायगड गडावरती आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या गडावरून म्हणजे राजकारभार चालायचा तर त्या गडाबद्दल आपल्याला सविस्तर माहिती देतील. सर काय सांगाल आपल्या गडाबद्दल, थोडंफार माहिती सांगा आपल्या. तर रायगड ही महाराजांची दुसरी राजधानी आहे. पहिली राजधानी राजगड आहे. तर शिवरायाने जेव्हा रायगड किल्ला घेतला, जावलीचे चंद्रराव मोरे होते आदिलशाहीचा सरदार आणि त्याच्या ताब्यात एक डोंगर होता आणि हा डोंगर शिवरायाने जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडून युद्ध करून घेतला. ज्यावेळी घेतला त्यावेळी डोंगर होता, डोंगरावर बांधकाम केलं. बांधकाम करण्यासाठी 14 वर्षे लागले. तर या गडाचा आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकर याने 1656 ते 1670 14 वर्षात हिरोजीने रायगड किल्ल्यावरती 350 इमारती बांधल्या. गडावर 11 तलाव बांधली, 84 टाक्या बांधल्या. रायगड पूर्ण जर बघायचा असेल तर 2 दिवस सुद्धा कमी पडतात, एवढा मोठा किल्ला आहे. पण येणारी लोक मेन अतिमहत्वाचा बाल्य किल्ला बघतात. जर गड बघायचा असेल पायथ्यापासून तर 1200 एकरामध्ये आहे. रायगड किल्ल्यावरती असे एकूण 45 पॉईंट आहेत, पण अतिमहत्वाचे पॉईंट जे आहेत ते 22 आहेत. मेना दरवाजातून चालू होतात ती श्री महाराजांची समाधी, शेवट पॉईंट महाराजांची समाधी तिथे असते. आणि जिथे रायगड किल्ल्यावरून महाराजांनी 10 वर्ष कारभार चालवला तो हा रायगड किल्ला. महाराज 10 वर्ष इथे राहिले आणि गडाचं रायगड किल्ल्याचं अति महत्वाचे ठिकाण म्हणजे काय, पावित्र्य म्हणजे काय, तर राजे आपले छत्रपती झाले 6 जून 1674 मध्ये. जसे राजे आपले छत्रपती झाले तशीच रायगडवर एक घटना दुःखाची घडली, ते म्हणजे महाराजांचा मृत्यू सुद्धा याच रायगडने पाहिला. जो पाहायला नाही पाहिजे होता तो पाहिला. म्हणजे राजे छत्रपती सुद्धा इथे झाले आणि महाराजांचं निधन सुद्धा इथे झाले. म्हणून येणाऱ्या शिवभक्तांना मी सांगतो, जसे आपण गड किल्ले मंदिरं पाहतो तसे आपले जे मंदिरं गड किल्ले ज्यांच्या मुले आहेत आपल्या राजांमुळे, तसे आपल्या राजांच्या नतमस्तक होणं हे आपल्या समाधी पुढे हे आपलं येणाऱ्या परंपरा कर्तव्य आहे. म्हणून त्या ठिकाणी जाणे हे फार गरजेचं आहे. तिथे महाराजांची समाधी आहे. शिवाजी राजे महादेवाचे भक्त होते म्हणून शिवरायांना महादेवाच्या मंदिरासमोरच आग्नी दिली आणि तिथे राजांची समाधी आहे. महाराजांनी राजधानीसाठी रायगड किल्ला का निवडला, तर गडाच्या चारी बाजूला सह्याद्री रांगा आहेत. गडाचं वैशिष्ट्य की गडाला कुठली सह्याद्रीच्या कुठं टच नाही, कनेक्ट नाही, जॉईंट नाही. रायगड किल्ला एक सेपरेट स्वतंत्र किल्ला आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी राजधानीसाठी रायगड किल्ल्याची निवड केलेली आहे. तुम्ही बाकीचे गड किल्ले पहा, रायगड किल्ला पहा, बाकीच्या गड किल्ल्यांचे बुरुज तटबंदी बाल्य किल्ला गडाच्या खालून दिसेल, पण रायगड किल्ला असा आहे की खालून डोंगर दिसतो. डोंगरावरती आल्याच्या नंतर आपल्याला कळतं की रायगडवरती किती बघायला आहे. असे 45 पॉईंट आहेत. म्हणून गडाचं महत्त्व खालून समजत नाही आणि गडाचं महत्त्व कळायचं असेल तर गड पायी चढूनच यावं लागतं. 2000 पायऱ्या आहेत आणि 3.5 किलोमीटर अंतर आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जस्ट आता आपल्याला आकाश सुर्वे जे इकडचे जे गायडन्स करतात त्यांनी आपल्याला थोडीफार माहिती दिली आहे गडाबद्दल. तर इकडे आपण चाललो तर बाल किल्ल्याकडे. तर आपण आता बाल किल्ल्याकडे जाऊया आणि बाकीची माहिती आपण तिकडे दाखवूया की तिथे कशा प्रकारे तो बाल किल्ला आहे ते आपण सविस्तर तिकडे जाऊन बघूया. चला आपल्यासोबत. तर मित्रांनो, हाच तो बाले किल्ला आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. आणि तुम्ही बघू शकता की चारी साईडने बघा कसा दरबार आहे आणि इथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण राज्य कारभार इथून ते आपलं चालवायचे. आणि आता बघा इकडे आपले छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर आम्ही ते फोटो घेतला, फोटो कॅप्चर केला. इथे महाराजांनी शेवटचा श्वास घेतलेला हे आपण बघू शकता. हे पूर्ण राणी महल आहे आणि इथे पूर्ण बाजार भरायचा महाराजांच्या काळामध्ये.
गडावरती पूर्ण व्यापार असायचा. त्याविषयी काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे बरीच लोकं आलेली. ही टकमक टोक आहे, जवळजवळ 2500 फूट आहे आणि ह्या टोकावरून गुन्हेगाराला शिक्षा दिली जायची, गडावरून खाली ढकललं जायचं. तर इथे काळजी घ्या. आता आपण महादेवाच्या मंदिराजवळ आलेलो आहे, जे शिवकालीन महामंदिर आहे. आता तुम्हाला बाहेरून बघून काहीतरी वेगळा फील येत असेल, पण आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खरंच साक्षात आपल्या श्री भोलेनाथ महादेवाचं दर्शन होईल. तर आपण आतमध्ये जाणार आहोत आणि आतून सुद्धा बघणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण आहोत जगदेश्वर टेम्पल, जे महादेवाचं मंदिर आहे आणि याच्या बाजूला आपल्याकडे समाधी आहे महाराजांची. आपण त्या समाधीकडे जाऊया, तुम्हाला समाधी पण दाखवतो मी. या. आता मी चाललो आहे महाराजांच्या समाधीकडे, जिथे आपण बघूया महाराजांची समाधी. महाराजांची समाधी आहे. येथे महाराजांचा अंत्यसंस्कार करण्यात आलेला आणि इथे त्यांची समाधी बांधण्यात आली. आणि महाराजांचा एक पाळलेला श्वान होता, वाघ्या नावाचा कुत्रा होता त्यांचा, जो असं इतिहासात माहिती आहे की ज्यावेळेला महाराजांचा अंत्यसंस्कार करण्यात आलं त्यावेळेला त्यांनी त्या अग्नीमध्ये उडी घेतली आणि स्वतःचा जीव दिला. तर अशा प्रकारे आम्ही आमची ही ट्रीप एन्जॉय केली. महाराजांचा गड बघितला, त्याबद्दल आम्हाला बरीच अशी माहिती भेटली. तुम्हीही आपल्या परिवारासोबत या गडाला नक्की भेट द्या. जय शिवराय, जय शंभूराजे.